नमस्कार, मी अमोल जोशी. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्याच दिवशी 1 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण उदयाला आलेलं होतं. त्यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकांनी याची कल्पना देखील केली नव्हती. अशा प्रकारचे 3 पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. हे सरकार ज्यावेळी स्थापन झालं, त्याच्या अगोदर जी काही प्रक्रिया सुरू होती त्याच्यामध्ये देखील अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. हे सरकार कितपत टिकेल असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि मधल्या काळामध्ये कोरोनाचं संकट असताना या सरकारसमोर आणखी काही त्या व्यतिरिक्त देखील आव्हानं निर्माण झालेली होती. मात्र 1 वर्ष या सरकारने पूर्ण केलेलं आहे. 3 वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार होतं आणि या सरकारने 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे. या सरकार समोर नेमकी काय काय आव्हानं होती, अशा प्रकारचा हा प्रयोग देशाच्या राजकारणाचा विचार केला तर एक वेगळा प्रयोग म्हणून याची नोंद घेता येईल का? याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय बदल झाला? मागच्या 1 वर्षामध्ये या सरकारची कामगिरी नेमकी कशी राहिली? या सरकारसमोर कुठली आव्हानं होती आणि इथून पुढची 4 वर्ष कुठली आव्हानं असणार आहेत? उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल नेमकं काय वाटतं? कशा प्रकारचा अनुभव उद्धव ठाकरे यांचं 1 वर्षाचं काम बघितल्यानंतर हे सगळं जवळून बघणाऱ्या पत्रकारांना आला? या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या सरकारच्या कामगिरीचा 1 वर्षातला आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर नवराष्ट्राचे आमचे 2 अनुभवी पत्रकार आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण कव्हर करतायत. मंत्रालयातल्या घडामोडी, विधानसभा, विधान परिषदेतल्या घडामोडी या सगळ्या ते गेल्या अनेक वर्षांपासून बारीक नजर ठेवून आहेत. अनेक वर्षांचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे, असे 2 दिग्गज पत्रकार सध्या आपल्याबरोबर आहेत, किशोर आपटे आणि राजा आडाटे. दोघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. आपण या चर्चेला सुरुवात करूया किशोर आपटेंपासून. किशोरजी, 1 वर्षातल्या कामगिरीचा जर साधारण आपण लेखाजोखा घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कसं वर्णन कराल? या 1 वर्षात उद्धव ठाकरे सरकारची कामगिरी कशा प्रकारची राहिलेली असं आपल्याला वाटतं? एका वर्षाचं आम्हाला जर अचिव्हमेंट सांगायची झाली तर या सरकारने 1 वर्ष पूर्ण केलं ही खूप मोठी अचिव्हमेंट असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा सरकार स्थापन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांची जी प्रतिक्रिया आली होती, हे काय फार दिवस चालणार नाही अशी सुरुवातीची प्रतिक्रिया होती. आणि मला वाटतं की मधल्या काळात जी काही बरीच मोठी सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की मुख्यमंत्र्यांना 2पैकी एका कुठल्या तरी सभागृहाचं सदस्यत्व मिळवायचं होतं. आणि मधल्या काळात ती जी काही रस्सीखेच झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे त्या मोठ्या तत्वपरीक्षेतून पुढे गेले आणि त्यांनी स्वतःची आमदारकी मिळवली. ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले ते आमदार सुद्धा नव्हते. आणि आज त्यानंतर वर्षाचा टप्पा, पहिला एक टप्पा पूर्ण जेव्हा सरकार करतं अशा परिस्थितीमध्ये सगळ्या, मला वाटतं हीच एक मोठी अचिव्हमेंट आहे. खरंय. राजा आडाटे, तुम्हाला काय वाटतं की ह्या 1 वर्षातल्या सरकारच्या कामगिरीचं काय वैशिष्ट्य राहिलेलं आहे? जर आपण एक एक सुट्ट्या सुट्ट्या मुद्द्यांवर बोलू, मात्र एक ओव्हरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो जर घ्यायचा झाला तर कशा प्रकारची कामगिरी दिसते या वर्षभरात? मुळामध्ये महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. या महाराष्ट्राचा इतिहासच पुरोगामी राज्य असा आहे आणि या राज्यामध्ये असा प्रयोग होऊ शकतो हे कुणालाही वाटलं नव्हतं आणि त्यामुळे हा प्रयोग टिकेल की नाही हा प्रश्न सुरुवातीपासून उपस्थित केला गेला. ही जी आघाडी बनलेली आहे, लोकांच्या नजरेतून, सर्वसामान्यांच्या नजरेतून हे अचानक स्पॉन्टेनियस घडलेलं एक समीकरण आहे असं वरवर जरी वाटत असलं तरी त्याच्यामध्ये ते तथ्य नाही. गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या 1-2-3 वर्षापासून यावर विचारमंथन सुरू होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष नेते आहेत शरद पवार, हे या महाराष्ट्राच्या राजकारणातले फार मुरब्बी आणि देशाच्याच राजकारणातले मुरब्बी आणि खूप अभ्यासू नेते आहेत. या महाराष्ट्रात त्यांनी कायम 1976 पासून आपलं वर्चस्व आजपर्यंत या महाराष्ट्रावर कायम ठेवलेलं आहे. ही आघाडी बनवण्याची संकल्पना त्यांनी या निवडणुकीच्या पूर्वीच आखली होती. महाराष्ट्राच्या
सध्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसची ताकद, राष्ट्रवादीची ताकद, शिवसेनेची ताकद आणि भाजपची ताकद याचा अंदाज शरद पवारांना आलेला होता. त्यामुळेच त्यांनी याची पूर्वबांधणी सुरू करून हम्म. या आघाडीला इलेक्शनच्या निवडणुकीच्या निकालानंतर जन्म दिला. मुळामध्ये काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र येईल की नाही याची शाश्वती कुणालाही नव्हती आणि त्याच भ्रमात भाजपचे नेते राहिले. सोनिया गांधी खरं. या मताला कधीही तयार होणार नाहीत असा सर्वांचा समज होता आणि त्या कशा तयार झाल्या याच्यातून आजही लोक बाहेर आलेले नाहीत, की आजही सर्वांना आश्चर्य वाटत आहे. परंतु हिंदुत्व आणि पुरोगामित्व हे एकत्र येऊ शकतं काय, एकत्र येऊ शकतं की नाही, हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला असं नव्हे. खरंय खरंय. राजा भाऊ, तुम्ही हे उत्तर पूर्ण करा. मात्र आता तुम्ही जो काँग्रेसचा मुद्दा मांडलात, हा. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्या अगोदर शरद पवारांनी सोनिया गांधी आणि काँग्रेसला सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलेलं होतं. किती नंतरची आणि स्पॉन्टेनियस प्रक्रिया होती? काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना निवडणुकीच्या निकालाच्या नंतर त्यांनी सहभागी करून घेतलं. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या या नेत्यांमध्ये यापूर्वीच अंतर्गत काही स्तरावर चर्चा सुरू होती. थेट उद्धव ठाकरे यांच्याशी जरी बोलणं होत नसलं तरी राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतले नेते, शिवसेनेचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते यांचा संवाद सुरू होता आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन, जर भाजपला लगाम घालायचा असेल, भाजपचा घोडा कुठेतरी अडवायचा असेल, तर आपल्याला नव्या समीकरणाची गरज आहे, हे एकमेकाला त्यांनी पटवून दिलं. शिवसेनेचं गेल्या 20 ते 25 वर्षामधलं जे झालेलं नुकसान आहे ते शिवसेनेला पटवून देण्यात आलं आणि त्यामुळं ही आघाडी करण्यासाठी शिवसेना राजी झाली. जो प्रश्न आहे सोनिया गांधींचा, हो. शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खूप चांगले संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पक्ष म्हणून जरी मतभेद झाले, एकमेकासमोर त्यांनी निवडणुका लढवल्या, तरी तातडीने निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी 99ला आघाडी करून सरकार बनवलं होतं. कारण त्यांच्या समोरचा अजेंडा भाजपला रोखणे आहे, शिवसेनेला रोखणे हा त्यांचा अजेंडा कधी नव्हता. शिवसेनेला रोखणे हा जर पवारांचा किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा किंवा त्यांचा अजेंडा असता, तर शिवसेनेच्या हातामध्ये मुंबई शहर कधीच दिलं गेलं नसतं, मुंबई महापालिका कधीही दिली गेली नसती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांनी राजकारणाच्या राज्य स्तरावर त्यांनी आपलं वर्चस्व ठेवलं आणि महापालिकेवरती शिवसेनेचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी, जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चांगला सुसंवाद होता. याची उदाहरणं त्यांनीही काही दिलेली आहेत, काही मुलाखतींमधून ती उघड झालेली आहेत. त्यांचे संबंध हे राजकीय मतभेद आणि व्यक्तिगत संबंध याच्यामध्ये त्यांनी नेहमी अंतर ठेवलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी अनेक समीकरणं, 1976चा पुलोचा आघाडीचा प्रयोग असो किंवा आत्ताची ही आघाडी असो, हा प्रयोग शरद पवारांनी यशस्वी करून दाखवला. माझा मुद्दा दुसरा आहे की महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासातलं हे पहिलं नवीन समीकरण आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला डायजेस्ट होईल की नाही हा सर्वांना प्रश्न होता, परंतु हा प्रयोग देश पातळीवर या अगोदरही झालेला आहे. मायावती ह्या कट्टर संघाच्या आणि भाजपच्या विरोधात असून सुद्धा त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं आणि भाजपचं एकत्रित सरकार बनवलं होतं. मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या. ही उदाहरणं भारताच्या इतिहासात अगोदर घडलेली आहेत. पुलोचा प्रयोग आणि आणीबाणीच्या नंतर जे सरकार बनलं त्यामध्ये इंदिरा गांधी विरोधात सर्व पक्ष एकत्र आलेच होते, त्याच्यामध्ये डावे उजवे सगळे होते. हे समीकरण नवीन आहे असं नाही, परंतु शिवसेनेची जी ओळख आहे महाराष्ट्रातली, तो महाराष्ट्रातला रिजनल पक्ष आहे, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक राहिलेला पक्ष आहे आणि त्यामुळं
त्या पक्षाबरोबर काँग्रेस जाईल की नाही, राष्ट्रवादीचे नेते जुळवून घेतील काय, हा प्रश्न सर्वांना पडला होता. दोन पक्ष एकत्र आले म्हणून त्यांनी एकमेकाची आयडिओलॉजी सोडली असं होत नाही. मायावती आणि भाजपचं सरकार एकत्र आलं म्हणून मायावतीने हिंदुत्व स्वीकारलं, किंवा मायावती बरोबर भाजप नेते गेले म्हणून भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडलं, असं झालेलं नाही. त्यांनी त्यांचा राम मंदिराचा मुद्दा असो किंवा अन्य काही मुद्दे असो, ते पुढे कंटिन्यू केलेले आहेत. परंतु स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणून त्यांनी एकत्र सरकार बनवलेलं आहे, की कोणत्या तरी एका पक्षाला बाजूला ठेवून आपल्या संघटनेचा विकास कसा होईल, आपली संघटना कशी वाढेल, आपल्या संघटनेला बळ कसं मिळेल, यासाठी राजसत्ता हे एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा वापर योग्य वेळेला योग्य पक्षांनी केलेला आहे. तोच प्रयोग आज महाराष्ट्रात झालेला आढळतो. आता मुद्दा असा आहे की हे पक्ष एकत्र राहतील की नाही, हे सरकार पडेल, हे जे मुद्दे उपस्थित केले गेले अगदी शपथविधी सोहळ्यापासून ते कायम हे सरकार पडेल असं बोललं जातं, आजही ते बोललं जातं. परंतु मुळात ही आघाडी बनतानाच खूप विचारमंथन झालेलं आहे. खूप बारीक सारीक मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून खूप मिटिंगा झाल्या, खूप चर्चा झाली आणि त्याच्यानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि नंतर एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी हे घोषित केलं. त्यामुळं राजाभाऊ, याच्यावर आपण येऊयात की कशामुळे या सगळ्या पुढच्या प्रक्रिया झाल्या. त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा किशोरजींकडे आपण जाऊया. किशोरजी, आता जिथपर्यंत ही चर्चा आपण येऊन ठेपलेली आहे की सरकार टिकेल की नाही असं वाटत होतं, आणि तुम्ही पण म्हणालात की 1 वर्ष सरकार टिकणं हीच सगळ्यात मोठी अचिव्हमेंट या सरकारची म्हणायला हवी. तर या अचिव्हमेंट मागे नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? कशामुळं हे सरकार टिकलं आणि अजूनही ते त्याला कुठलाही धोका आहे असं सध्या तरी वाटत नाहीये, सध्या तरी असं मी म्हणतोय. काय कारण आहे? मागच्या 1 वर्षभरात कुठले कुठले महत्वाचे फॅक्टर्स असे होते ज्याच्यामुळे सरकार पडण्याची जी कारणं होती ती सगळी गैरलागू ठरत गेली? अमोल, कसं आहे की आता राजाभाऊंनी सांगितलं तसंच आहे ते, की हे सरकार वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणजे मी जे म्हटलं त्याला कारण असं आहे की भाजपमध्ये गेल्या वर्षी जर आपण पाहिलं विधानसभेच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती अन्य पक्षातून नेते आयात करण्याचं जे काही काम सुरू झालं होतं, की प्रत्येक पक्षातून भाजपने मोठे जे दिग्गज नेते आहेत, जे 10-10 वर्ष 15-15 वर्ष राजकारणात आहेत, जे मंत्री राहिलेले आहेत, अशा मोठ्या मोठ्या लोकांना पक्षात घेऊन जायचं काम केलं. त्यामुळे एक सर्वत्र महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये एक अस्वस्थता होती आणि ती अस्वस्थता अशी होती की भाजपचं हे जे राजकारण आहे हे सगळ्या पक्षांच्या मुळावरती आलेलं होतं, की ज्या पक्षांमध्ये लोक 20-20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष काम केलेली लोक आहेत, ती आयती उचलून घेऊन जायचं आणि सत्तेचं राजकारण फक्त करायचं. ह्याच्यामुळे मला वाटतं की खूप मोठ्या गंभीरपणे हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला सगळ्या राजकीय पक्षांसाठी. अशा पद्धतीने जर आपले रेडीमेड नेते जर कोणी पळवत असेल काही कारणाने, म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत काही अडचणी असतील किंवा त्यांच्या व्यावसायिक काही अडचणी असतील, राजकीय अडचणी असतील, मग त्यांना कुठल्या तरी अडचणीत पकडून आणि ते जर भाजपसोबत जात असतील तर मग आपल्या अस्तित्वाचं काय, म्हणजे हा सगळा अस्तित्वाचा मुद्दा विधानसभेच्या आधी निर्माण केला गेला आणि मग त्याच्यातून मग ही एक एकजूट निर्माण झाली आणि आजही पुन्हा तोच प्रश्न सारखा सारखा विचारला जातो की उद्या जर हे दुभंगलं तर आपलं काय होईल. पुन्हा तो मागचा जो प्रश्न आहे विधानसभेच्या अगोदरचा, की मग आजही आजही असं म्हटलं जातं की या सरकारमध्ये जे लोक मंत्री झाले त्यापैकी अनेक लोक जाता जाता राहिले आणि मग त्यामुळे ते आता या सरकारमध्ये मंत्री झाले असं बोललं जातं. ते खरंही आहे काही प्रमाणात, पण आता ते इथे राहिल्यामुळे त्यांना ते कळलं की आपण इथे राहूनही अरे हे अचीव्ह करू शकतो. हा एक जो आत्मविश्वासाचा भाग असतो ना, की एक खच्चीकरणाची राजकीय प्रक्रिया सुरू झाली होती आणि तिला एक असा सर्वांनी मिळून ब्रेक लावणं, की जंगलातल्या वाघाच्या समोर जसे सगळे प्राणी एकवटतात आणि मग त्या वाघालाच पळवून लावतात जंगलातून. तसा तसा काहीसा हा प्रकार आहे राजकारणातला. मला वाटतं हे अस्तित्वाचं युद्ध आहे, राजकीय अस्तित्वाचं युद्ध, आणि ते सगळ्या राजकीय पक्षांना आता कळून चुकलंय की भाजपचं जे काही आक्रमक चाल होती मागच्या विधानसभेला सगळ्या पक्षातली लोक आयात करण्याची, त्याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी आवश्यक होती ही प्रक्रिया. आणि मग राजाभाऊ म्हणतात तशी ती प्रक्रिया अगोदरपासून, कारण शिवसेनेचं जे गेल्या 5 वर्षामध्ये पद्धतशीर खच्चीकरण करण्यात गेलं, म्हणजे खिशात राजीनामा घेऊन फिरतो असं त्यांचे मंत्री सांगत होते. तर ते ते सगळं जर अनुभव मागचे जे पाहता
आता पुढच्या भविष्याचं काय म्हणजे आपल्या अस्तित्वाचं काय हा प्रत्येक राजकीय नेत्याला आणि पक्षाला प्रश्न होता आणि त्यातून ही आघाडी जन्माला आली. तर मला असं वाटतं की जोपर्यंत हा प्रश्न राहील की आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला एकत्र राहायचं आहे, तोपर्यंत ही आघाडी चालू राहील, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. किशोर आपटेंनी जे आता मत व्यक्त केलं, त्याला फक्त जोडून काही मुद्दे मी सांगतो, की ही आघाडी बनणार आहे आणि भाजपला बाजूला सारायचंय. हो. याचं विचार मंथन 2014च्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर 2019 पर्यंत हा पिरियड होता. तर या पिरियडमध्ये शिवसेनेला पूर्णतः कळलेलं होतं, की आपली फरफट झालेली आहे, आपलं खच्चीकरण झालेलं आहे, हे शिवसेनेला माहीत होतं. शिवसेना स्ट्रॅटेजी म्हणून सत्तेत सहभागी झाली, परंतु आपल्याला भाजपपासून बाजूला जायचं याची मानसिकता त्यांनी तेव्हापासून बनवलेली होती. भाजपने त्यांना 2 वेळा दगाबाजी केली होती. त्यामुळं शिवसेनेचे नेते सत्तेत राहून, केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेत राहून भाजपवर आणि भाजपच्या नेत्यांवर टीका करत होते आणि कायम तोडण्याची भाषा करत होते. लोकांच्या प्रश्नावरती रस्त्यावर येत होते. जेव्हा सरकार अस्तित्वात असतानाही स्वतः उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची आंदोलनं करत होते. लोकांच्या प्रश्नावरती आक्रमक होऊन बोलत होते. संजय राऊत बोलत होते. शिवसेनेचे अनेक नेते बोलत होते. म्हणजे याचा अर्थच असा आहे की हे जे विचारमंथन सुरू झालं होतं याची नांदी गेल्या काही वर्षापासून झालेली होती आणि हे सरकार जे टिकणार आहे किंवा टिकलंय त्याचा एक समान धागा एक आहे की भाजपला बाजूला ठेवणे हा सगळ्या पक्षांचा एक समान अजेंडा आहे. शिवसेनेला ते वाटतं, काँग्रेसलाही ते वाटतं आणि राष्ट्रवादीलाही ते वाटतं. या एका मुद्द्यावरती हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. याच्यातला दुसरा एक पार्ट असा आहे की या 3 पक्षाच्या आघाडीचे जे सूत्रधार आहेत ते शरद पवार आहेत. आणि जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होत नाहीत, तोपर्यंत खालचा कुठलाही नेता, तो काँग्रेसचा एखादा मंत्री असो किंवा शिवसेनेचा एखादा नेता असो किंवा राष्ट्रवादीचा एखादा नेता असो, काहीही बोलला तरी हे आघाडीचं सरकार पडत नाही. कारण निर्णय घेण्याचे अधिकार फक्त 3च लोकांना आहेत. एक शरद पवार, एक सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे. बरोबर. नाही हे खरं आहे. पण मुद्दा असा आहे की प्रत्येकच ठिकाणी त्या पक्षाच्या प्रमुखांना, अध्यक्षांना याबाबतची धोरणं ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र तरी सुद्धा अनेक राज्यांमध्ये आपण बघतो की भाजपने अगदी अल्पमतात असताना, सगळ्यात कमी आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सत्तापालट केलेलं आहे. म्हणजे त्यावेळी तेच नेतृत्व असतं, तेच पक्ष असतात, मात्र ती गणितं फिरलेली दिसतात. अनेकदा आमदार फुटतात, गटबाजी होते, गट बाहेर पडतो, असमाधानाची परिस्थिती असते. मात्र महाराष्ट्रात मागच्या एक वर्षभरात तरी यातलं काहीच घडलं नाही. तर याचं कारण हे पक्षीय पातळीवर किंवा पक्षप्रमुखांच्या पातळीवर भाजपला दूर ठेवणं हे असलं तरी सुद्धा खालचे जे घटक आहेत, अगदी आमदार खासदारांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक पक्षाची जी बांधणी असते ती विस्कटली गेली नाही किंवा कुठे असंतोष आहे असं जाहीरपणे दिसलं नाही किंवा एखादा गट फुटून बाहेर जातोय असं दिसलं नाही. तर हे कशामुळे घडलं? केवळ भाजप विरोध या एका कारणामुळे घडलं की याच्या मागे अजूनही काही कारण होती असं तुम्हाला वाटतं? आहे एक कारण अजून. हो. जो भारतीय जनता पक्ष 1995 किंवा 1990च्या नंतर उदयास आलेला जो भारतीय जनता पक्ष होता, 1995ला राज्यात सत्ता आली, 97-98 नंतर केंद्रात सत्ता आली. त्यावेळेचे जे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे सगळे सूत्रधार होते. त्यावेळची भाजप आणि आजच्या 2020 किंवा 2014 पासूनची भाजप याच्यात जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. खरंय. भाजपने आपलं जे धोरण बदललं की बाहेरच्या पक्षातल्या नेत्यांना जिथे आपली ताकद नाही आणि त्या ठिकाणी इतर पक्षाचा ताकदवान नेता आहे त्याला आपल्या पक्षात घेणं, हा जो प्रयोग भाजपने सुरू केला त्यामुळं अंतर्गत खूप असंतोष वाढलेला आहे भाजपमध्ये. हा एक भाग आहे. अच्छा. या असंतोषामध्ये
भाजपचे वरिष्ठ नेते आणि हम्म. भाजपचे आपले राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात एक अंतर्गत मतभेद आहे किंवा अंतर्गत त्यांच्यामध्ये थोडासा वादविवाद आहे, सुसंवाद नाही. याचा अंदाज भाजपमधल्या आणि भाजपकडे आकर्षित होणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतल्या नेत्यांना आलेला आहे. हम्म. एकनाथ खडसे सारखा व्यक्ती बाहेर पडतो हे भाजपमधल्या अंतर्गत असंतोषाचं चांगलं एक उदाहरण आहे, ज्यांनी उघडपणे बऱ्याच गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत. हम्म. एकनाथ खडसेच्या पाठीमागे उरलेले जे नेते आहेत, पंकजा मुंडे असतील किंवा अनेक अन्य काही, अगदी आशिष शेलारापर्यंत, म्हणजे अनेक नेते आहेत जे उघडपणे बोलून दाखवत नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये कुठेतरी आतमध्ये एक सल आहे. भाजपमध्ये अशा प्रकारचा असंतोष असणं आणि त्यासाठी आणि असंतुष्ट असलेल्या नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून दिला गेलेला सपोर्ट हा देवेंद्र फडणवीसांना 100% अभय देत नाही. जर देवेंद्र फडणवीसांना 100% अभय नसेल तर जे काठावर आलेले जे नेते होते, एकनाथ शिंदेचं नाव घेतलं जात होतं शिवसेनेच्या बाबतीत, की एकनाथ शिंदे बरेचशा शिवसेनेचे आमदार घेऊन देवेंद्र फडणवीसांसोबत जातील आणि देवेंद्र फडणवीस सरकार बनवतील, हा एक भाग होता. अजितदादा पवार यांचं एक नाव घेतलं जात होतं. अजितदादा पवार यांच्या मागे राष्ट्रवादीतले बरेचसे 28 आमदार आहेत, 35 आमदार आहेत, असे आकडे दिले गेले, ते जातील असं एक बोललं जातं. परंतु त्या दोन्ही नेत्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे, त्यामुळं हे सहजासहजी शक्य नाही. देवेंद्र फडणवीसांचा जो चढता आलेख भाजपच्याच अंतर्गत वरिष्ठ नेत्यांना रुचलेला नाही. अच्छा. हा एक मेसेज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेलेला आहे. म्हणजे म्हणजे राजाभाऊ, तुम्हाला असं म्हणायचंय की भाजपमधला अंतर्गत असंतोष आणि अंतर्गत धुसफूस हीच एवढी होती की त्याच्यामुळे हे आघाडी सरकार टिकण्याची जी वेगवेगळी कारण आहेत त्यातलं हे पण एक कारण आहे. त्यातलं एक पण एक कारण आहे. नक्कीच. किशोरजी, तुम्हाला काय वाटतं या अनुषंगाने की भाजपने अनेक ठिकाणी सरकार स्थापन करण्यात यश मिळवलेलं होतं. महाराष्ट्रात तर त्या तुलनेने खूप सोपी परिस्थिती असताना सुद्धा भाजपला हे शक्य झालं नाही आणि सरकार 1 वर्ष टिकलं. तर याच्यामध्ये ज्या प्रकारे राजाभाऊ म्हणतात की भाजपमध्येच इतका अंतर्गत संघर्ष होता की ज्याच्यामुळे या वर्षभरात या सरकारला उलथवून लावणं किंवा सरकार पाडणं हे भाजपला शक्य झालं नाही. हे एक प्रमुख कारण आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? अगदी बरोबर आहे. ज्यावेळी म्हणजे गेल्या वर्षी आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसनी प्रतिज्ञाच केली होती की पुन्हा येईल म्हणून, आणि त्यांनी ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली पुढच्या काळामध्ये काम केलं ते सगळं पाहता त्यांना केंद्रातून जोरदार सपोर्ट मिळाला पाहिजे होता. त्यांच्या केंद्रीय नेत्यांनी असं आजही म्हणजे बोललं जातं, भाजपच्या आतमध्ये किंवा राजकीय वर्तुळातही बोललं जातं की त्यांच्या केंद्रीय नेत्यांनी त्यावेळी बघ्याची भूमिका का घेतली. म्हणजे ज्यावेळी सरकारची प्रोसेस चालू होती, सरकार राष्ट्रपती राजवट लागली होती, राजभवनवरती पार्टीला शपथविधीची जी धावपळ जी झालेली आपण पाहिली, साऱ्या देशाने अनुभवली. तर हे सगळं जे काही थरारनाट्य सुरू होते केंद्रीय नेत्यांच्या सपोर्टनीच होतं. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी रातोरात ज्या काही प्रक्रिया केल्या गेल्या आणि त्यांना सरकार बनवण्यासाठी जो काही हे करण्यात आलं, या सगळ्याच्या मागे म्हणजे एक खूप मोठा धडा, राजकीय धडा देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच नेत्यांनी शिकवला की काय, असं सुद्धा म्हणजे चर्चा केली जाते आजकाल. पण दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार हे जे केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांचे मित्रही आहेत आणि त्यांचे हितचिंतक हे जे काही म्हणजे बारामतीमध्ये जाऊन चंद्रकांत दादांनी भाषण करणं, पवारांच्या व्यक्तिगत ह्याच्यामध्ये जाऊन चर्चा करणं किंवा पवारांच्या बद्दल खिल्ली उडवणारी वक्तव्य करणं, असं पूर्वी कधी झालं नव्हतं. म्हणजे चंद्रकांत पाटलांसारखा तसं पाहिलं तर नवखा नेता जाऊन बारामतीच्या राजकारणावरती बोलतो. तर ह्या थोड्याशा काही ज्या गोष्टी होत्या ना, त्या मला वाटतं भाजपमधल्याच काही लोकांना रुचल्या नव्हत्या की राजकीय क्षेत्रात काम करत असताना शरद पवारांसारख्या नेत्याची भलावण करूनच बऱ्याच ठिकाणी इव्हन काँग्रेसमध्ये सुद्धा जेव्हा काँग्रेस शक्तिमान होती त्यावेळेस सुद्धा त्यांना सोबत घेऊनच जाण्याचं हे होतं. पण म्हणजे हे अशा पद्धतीने पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या पण राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपच्या काही लोकांकडे झाला. हा भाजपमधल्या अंतर्गत लोकांना काही
रुचलेला नव्हता. म्हणजे असं बोललं जात होतं त्यावेळेला, की खरंय. जी काही स्ट्रॅटेजी आहे ती योग्य नाहीये. म्हणजे ही भेदनीतीचं राजकारण जे होतं ना, ते मला वाटतं भाजप जसं राजाभाऊंनी सांगितलं ना, की वाजपेयी आणि महाजनांच्या काळातलं जे भाजपचं राजकारण होतं ते सोबत घेऊन जाण्याचं होतं. म्हणून 25 वर्ष युतीमध्ये राहिली भाजप शिवसेनेच्या. आणि हो. बाळासाहेबांना सोबत घेऊन, बाळासाहेबांच्या सल्ल्याने, बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने तो प्रवास होता. आणि त्यांनी कधी असं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला नव्हता. भाजपमध्ये जे अंतर्गत 2 मतप्रवाह झाले ना, की एक ओव्हरटेक करून जायचं आणि आता सुसाट गाडीचा स्पीड वाढवायचा आणि जी हं. काही सत्ता असेल ते मिळवत जायचं. हा जो एक अंतर्प्रवाह होता तो आणि दुसरा एक अंतर्प्रवाह, की मागच्या नीतिमूल्यांचं भाजप काय म्हणजे नेहमी सांगितलं जातं, की साधन सुचित्वाचं हे आहे, संघाचं जे काही शिकवण आहे त्या पद्धतीतून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणं, संघटन शक्ती वगैरे हा जो एक भाग आहे. त्या 2 मला वाटतं भाजपच्या अंतर्गत 2 प्रक्रिया सुरू आहेत. आणि आज जेव्हा आपण पाहतो, की बाहेरून आलेले जे लोक आहेत आजच्या भाजपची स्थिती आहे, की आतले आणि बाहेरचे अशी परिस्थिती आहे आजच्या भाजपची. हो. आजच्या भाजपच्या जर आता आपण स्ट्रेंथ बघितली, भाजप 105 आमदार असून भाजप जर आज विरोधी पक्षात बसलेली आहे. या 105 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आणलेले लोक जे आहेत किंवा त्या लोकांची जी शक्ती आहे ती जवळपास निम्मी शक्ती त्यांची आहे. त्यामुळे ती काही खरंय. भाजपची जी आजची जुनी भाजप जसं राजाभाऊ म्हणाले, की ती पूर्वीची भाजप राहिली नाही. हे अगदीच खरं आहे, की त्याच्यातून जुन्या पक्षातून आणलेली जी आयडिओलॉजीतले जे लोक आहेत ते जस्ट काही वर्षभरापूर्वी आलेले आहेत. आणि ते आले कशासाठी, की आता भाजपच पुन्हा सत्तेत येणार आणि मी पुन्हा येणार ही प्रतिज्ञा पूर्ण होणार आणि आता आपण विरोधी पक्षात किती दिवस बसायचं, तर भाजपसोबत जाऊन आणि आपण सत्तेसोबत आपलं जे काही आहे ते राजकारण सुरू करू पुन्हा. ह्या खरंय. हेतूने आलेली जी हं. मंडळी होती ती आता तिथे अस्वस्थ आहेत. कारण ते आले तर होते सत्तेसाठी, पण आता त्यांना असं जाणवायला लागलंय, की हे काही बाबा आपला गेमचा रस्ता चुकलेला आहे आपला. त्यामुळे ती जी अस्वस्थता दुसरी एक सुरू झालेली आहे. तो एक अजून नवीन एक मुद्दा सुरू झालेला आहे, की आता ह्यांचं करायचं काय? हे पाहुणे तर बोलावलंय, पण आता या पाहुण्यांना जेवण कसं काय द्यायचं? हां, कारण की सत्तेच्या जेवणासाठी ते आले होते आणि आता तर सत्ता मिळत नाहीये. सत्ता तर आता वर्षभर झालं. त्यांच्यात अस्वस्थता खरंय. सुरू झाली आहे. आणि म्हणजे आज अजित पवार कालचे काय म्हणाले, की आमचं हे अचिव्हमेंट आहे, की आमच्याकडून लोकं जात होते ती प्रोसेस थांबून तिकडनं आता लोकं आम्ही इकडे बोलवायला सुरुवात केली. आणि हीच एक बरोबर. हो, अचिव्हमेंट हो. आमची वर्षभराची, की एकनाथ खडसेसारखा दिग्गज नेता आला. आमदार अनिल गोटेंसारखा दिग्गज नेता आला, की जे मुंडे साहेबांच्या सोबत अनेक वर्ष काम करत होते जनसंघापासून. किंवा आता काल परवा जे जयसिंगराव गायकवाड आले, ते जनसंघाच्या काळापासून भाजपसोबत आहेत. जुन्या आयडिओलॉजीतले लोकं, संघ आणि जनसंघाच्या काळातले लोकं जर ह्या आघाडीसोबत येत असतील, तर भाजपला मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आत्मचिंतन केलं पाहिजे, की आपणच आता ह्या आपल्या जुन्या राजकीय विचार शक्ती जी आपली होती, तिला मूठमाती देतो की काय आणि या बाहेरून आलेले लोक आपल्यासोबत किती राहतील, आपल्या आयडिओलॉजी सोबत किती राहतील, याचं आता खरं म्हणजे भाजपनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना एका वाक्यात, तर हो. आजची महाराष्ट्रातील भाजपची जी शक्ती दिसते आहे, हे भाजपला आलेलं बाळसं नाही, ही भाजपला सूज आलेली आहे. सूज अगदी येणं बरोबर. सूज येणं आणि बाळसं येणं याच्यात फरक आहे. आणि खरंय, ही खरंय. ही सूज उतरूही शकते. बरोबर आहे. आणि ती दुसरीकडे शिफ्ट पण होऊ शकते. म्हणजे सत्ता बघून एकीकडून दुसरीकडे जाणारे नेते तिकडून इकडे आले, की तिथले प्रश्न पुन्हा इकडच्या इतर पक्षांमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतात. हा राजकीय प्रक्रियेचा खरं तर भाग आहे आणि त्याचे परिणाम हे दिसत राहतीलच. दुसऱ्या एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल देखील अनेकदा चर्चा होत होती. विशेषतः ज्यावेळी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं, त्यावेळी प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसणारे नेते अशा प्रकारची टीका त्यांच्यावर करण्यात येत होती. किंवा आतापर्यंत ठाकरे घराण्याने कधी सत्तेची खुर्ची स्वीकारली नव्हती. बाहेर राहूनच या सगळ्यावर कंट्रोल करणं अशा प्रकारची स्टाईल राहिलेली होती. तर उद्धव ठाकरेंवर ज्या प्रकारची टीका करण्यात येत होती आणि या एका वर्षभरामध्ये त्यांनी ज्या प्रकारे काम केलं आणि त्यांचा जो काही अनुभव या एका वर्षातल्या कार्यशैलीचा आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल राजाभाऊ? उद्धव ठाकरे हे कुशल संघटक आहेत. हं. जसे ते एक उत्तम फोटोग्राफर, छायाचित्रकार आहेत, ते कलाकार आहेत. तसेच ते कुशल संघटक आहेत. हो. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे या पक्षाची कमान सांभाळतील की नाही, हा सगळ्यांना प्रश्न पडलेला होता. दिग्गज नेते सोडून गेले, नारायण राणे बाहेर गेले, राज ठाकरे बाहेर गेले. त्यानंतर या पक्षाचं काय होणार असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी आपली ताकद ही
वारंवार दाखवून दिलेली आहे. भाजपने 2014च्या निवडणुकांमध्ये दगाबाजी केल्यानंतर त्यांनी 63 आमदार निवडून आणले. हम्म. ही उद्धव ठाकरेंची अचिव्हमेंट होती आणि त्यांनी ते दाखवून दिलं की मी माझ्या जोरावर आणि माझ्या शिवसैनिकांच्या जोरावर महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकतो किंवा महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दाखवू शकतो. आणि ती मोदी लाटेत म्हणजे अगदी आणि ती 2014. मोदी लाट असताना सुद्धा आणि एका बाजूला भाजप विरोधात होती, दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात होती आणि एकटे लढत होते. तेव्हा त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं होतं की यापुढे आपल्याला एकटं लढायचं आहे, कुणाचाही सपोर्ट घ्यायचा नाही, आपल्याला पुढे चालायचंय, तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही, असं त्यांनी रंगशारदाच्या त्यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांना आव्हान दिलं होतं. कारण त्यांना शिवसेनेतल्या शिवसैनिकांवर प्रचंड विश्वास आहे. जो बाळासाहेबांनाही होता तो आजही उद्धव ठाकरेंनाही आहे. आजही उद्धव ठाकरेंचं जेवढं बाळासाहेबांचं शिवसैनिकांशी सुसंवाद किंवा नातं होतं, तेवढंच नातं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी आपलं स्वतःचं जोडलेलं आहे. त्याचा परिपाक म्हणून आपल्याला हे निवडणुकांमधले निकाल जे दिसत आहेत ते आहेत. प्रश्न इतकाच उरला होता की ते उत्तम प्रशासक आहेत की नाहीत. कुशल संघटक असणं आणि उत्तम प्रशासक असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. बरोबर. आक्रमकतेने बोललं, आक्रमक भाषणं केली किंवा कायम अग्रेसिव्ह राहिलं म्हणजेच तो उत्तम प्रशासक असतो असं अजिबात नाही. अतिशय शांतपणे संयमी राहून प्रशासनावर वचक ठेवता येतो असे अनेक नेते होऊन गेलेले. विलासराव देशमुख कधीही आक्रमक भाषण करत नव्हते. अत्यंत शांतपणे आणि हसत खेळत, खिल्ली उडवत, हास्य फवारे उडवत ते भाषण करायचे. अत्यंत प्रेमाने बोलायचे, कोणत्याही अधिकाऱ्यावर कधी ओरडून बोलायचे नाहीत, तरी ते उत्तम प्रशासक राहिले. या दिवशी विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांना काँग्रेस पक्षातून विरोध होत होता. पुढच्या महिन्यात विलासराव देशमुख पाय उतार होणार, 2 महिन्याने पाय उतार होणार, 6 महिन्याने पाय उतार होणार. अगदी रोहिदास दाजी पाटलांपासून गोविंदराव अधिक होते, त्याच्यानंतर इथल्या अगोदरच्या प्रदेशाध्यक्षा होत्या, त्याच्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. हे सगळे विलासराव देशमुखांच्या मागे हात धुवून लागले होते. तरी विलासराव देशमुखांनी 2 टर्म काढल्या, पहिले 5 वर्ष पूर्ण केले, पुन्हा ते 5 वर्ष आले. म्हणजे विरोधी पक्षाचं किंवा विरोधकांचं हे कामच असतं की हा व्यक्ती उत्तम प्रशासक नाही, हा अपयशी मुख्यमंत्री आहे किंवा अपयशी नेता आहे. हा प्रचाराचा भाग आहे. प्रचाराचा भाग वेगळा आणि सरकारवर नियंत्रण ठेवणं किंवा सत्ता चालवणं हा भाग वेगळा आहे. उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला सगळ्यात मोठी गोष्ट जर काय केली असेल तर शपथविधीच्या नंतर त्यांनी पूर्ण पहिला महिना हा प्रत्येक खात्यांचा अगदी बारकाईने अभ्यास केलेला आहे. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेवढी खाती आहेत तेवढ्या खात्यांचे प्रेझेंटेशन त्यांनी 5-5, 6-6 तास एका जागेवर बसून बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत, माहिती करून घेतलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या अगोदरच्या 2 पिढ्या ह्या समाजकारण आणि राजकारणात राहिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या, ज्यांचं वजन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तेव्हाही होतं, त्यांच्या शब्दाची आजही किंमत केली जाते. त्यात तालमीत वाढलेला हा नेता आहे हे लोक विसरत आहेत. तो काय प्रेझेंट होतो यापेक्षा तो कशा पद्धतीने चालतोय हे उद्धव ठाकरे मुळात हे कुणाला त्यांना समजलेले नाहीत किंवा समजले असतील कदाचित, परंतु ते दाखवत नाहीत. ते लोकांमध्ये असं पसरवण्याचं काम करतायत. उद्धव ठाकरे हे अतिशय कुशल संघटक आहेत आणि उत्तम प्रशासकही आहेत. त्यामुळं बरोबर, जरी असं बोललं जात असेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत परंतु सरकार शरद पवार चालवत आहेत किंवा निर्णय अजितदादा पवार घेत आहेत, हे जरी बोललं जात असेल तरी राजकारणामध्ये जो जिता वही सिकंदर असं बोललं जातं. खरंय खरंय, हे बरोबर आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसलाय हे पाहिलं जातं. बरोबर बरोबर, हे तर त्यांना सल्ले देणारे नेते खूप असतात, मार्गदर्शन करणारे खूप असतात, परंतु मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद ही उद्धव ठाकरेच राहणार आहे. आणि त्यांचा कार्यकाळ बघितला जाणार आहे, किती झाला, काय निर्णय घेतले, काय घोषणा केल्या. बरोबर.
किशोरजी, एक ज्यावेळी आपण एक पत्रकार म्हणून अनालिसिस करत असतो त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विशेषतः याच्याविषयी आपण बोलतो आहोत. तर उद्धव ठाकरेंची जशी काही शक्तीस्थळं आहेत, जसं आता राजाभाऊंनी सांगितलं की ते उत्तम संघटक आहेत आणि ते प्रशासक म्हणून एका वर्षभरातला त्यांचा अनुभव हा सुद्धा चांगला राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की मागच्या एक वर्षभराच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचा निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असेल किंवा सरकारचे प्रमुख म्हणून त्यांची जी काही कार्यशैली असेल, तर त्यातल्या त्यांची काय शक्तीस्थळं आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स त्यांचे काय दिसतात आणि वीक पॉइंट्स काय दिसले मागच्या वर्षभरात? हे आपण काय गेल्या काही दिवसापासून ना भाजपने जे पद्धतशीरपणे बाळासाहेबांच्या नंतर जे काही उद्धव ठाकरेंच्या आपण ज्या काही चर्चा करतो कार्यक्षमतेबद्दल किंवा याच्याबद्दल किंवा त्यांच्याच पक्षातून फुटून गेलेल्या नारायण राणे असतील किंवा राज ठाकरे असतील, या लोकांनी जो काही भ्रम पसरवला बाहेर, की बाबा ह्या पक्षामध्ये काही म्हणजे बडवे आणि विठ्ठल असं ते म्हणाले होते मनसे म्हणजे मनसेचे हे करताना हो. किंवा वारंवार जेव्हा नारायण राणे टीका करतात तेव्हा ते बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये काहीतरी एक अंतर दाखवायचा प्रयत्न करतात. पण म्हणजे उद्धव ठाकरेंना हे चांगलं माहिती आहे की आपलं जे काही अस्तित्व आहे हे बाळासाहेबांमुळे आहे. बाळासाहेबांची संघटना आहे आणि बाळासाहेबांचा शब्द हाच या संघटनेत अंतिम मानला जात होता. तेव्हा उद्धव ठाकरेंना आपल्या मर्यादा माहिती आहेत. ज्या नेत्याला आपल्या मर्यादा माहिती असतात ना, त्याला मग आपला रस्ता योग्य माहिती आहे असं मला काही हरकत नाही. आणि मागच्या काळात आपण जे आक्रमक मुख्यमंत्री पाहिले 5 वर्ष, की रात्री 2 वाजता आणि 3 वाजता शेतकऱ्यांच्या बैठका घेणारे, पहाटे 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स करणारे, हे सगळं आपल्या आपल्या मनावर एक पगडा असतो ना या गोष्टींचा. आपण हे सारखं पाहत असतो. मग आपला नकळत तुलना करायला लागतो आपण. की हे सगळं आवश्यक होतं का? हा आपण विचार नाही करत. की असं 18 तास, 20 तास पवारसाहेब पण काम करतात किंवा मोदी साहेबांच्याबद्दल सांगितलं जातं, की ते प्रचंड वेळ देतात आणि प्रचंड काम करतात. तर प्रत्येकाची एक कार्यशैली असते. तसं मला वाटतं उद्धव ठाकरेंचं जे राजकारण आहे ना, ते नेमस्त राजकारण आहे. ते असं हम्म. प्रत्येक विषयात शेवटपर्यंत आता मीच राहीन आणि मीच सांगेन आणि मी सांगेन तसंच होईल, असं नाही. ते एखादा नेमून दिला एखाद्याला विषय, की मग तो त्या माणसाला सोडून मग ते दुसऱ्या विषयाकडे वळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री जर ते असले, आपण जेव्हा खाते वाटप झालं तेव्हा ही खूप मोठी चर्चा झाली, की उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे अशी कुठली महत्वाची खाती घेतली नाहीत. म्हणजे 1995 साली जर पाहिली, इव्हन शिवसेनेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, त्यांनी नगरविकास सारखं मोठं खातं स्वतःजवळ ठेवलं होतं. आणि म्हणजे ते त्यांनी असं सुरुवातीला जे दाखवलं ना राजकारण, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून राजकारण सुरू करताना मुख्यमंत्र्यांना कशात इंटरेस्ट आहे बाबा, तर मुख्यमंत्र्यांना सरकारचा मुख्यमंत्री राहण्यात इंटरेस्ट आहे. हे त्यांनी तो हा मेसेज दिला मंत्र्यांना, की बा तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. त्यामुळे कसं होतं, की असं कुठेतरी छेद जाण्याची जे सुरुवात होते ना, की अधिकारांमध्ये छेद जाणं, अधिकाऱ्यांमध्ये छेद जाणं, प्रशासनाला वेगळा मेसेज जाणं, हा मेसेज जो देणं आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. की उद्धव ठाकरेंनी फार खूप महत्वाची बोजड खात्यांची मारामारी होती, रस्तिकेच होती. की तुला कोणतं खातं, कोणत्या पक्षाला कोणतं खातं, मग यांच्यामध्ये वाटण्या करण्यावरून भांडणं होतील, असं म्हटलं जात होतं. मग यांच्या दालनावरून भांडणं सुरू झाली की काय? मग अशा पद्धतीचं जे म्हणजे जे भ्रम पसरवण्याचं हे जे होतं ना, त्यातनं आपण गेलो होतो 1 वर्षभर. खरंय. पण पण उद्धव पण ठाकरेंचं किशोरजी याचं अनालिसिस, हे पवारांची बार्गेनिंग पॉवर चांगली असल्यामुळे राष्ट्रवादीकडे खाती आली आणि शिवसेनेकडे नाही, मुख्यमंत्रीपद ते तर असताना आहे. सुद्धा. आजही आपण पाहतो ना, की हा. काँग्रेसचे नेते सतत जातात आणि टुमणं लावतात. आम्हाला हे मिळालं नाही, आमचं हो. अजून असं झालं नाही, आम्हाला हे पाहिजे आहे, आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, आम्हाला सारखं डावललं जात आहे आणि आमच्याच खात्याला निधी दिला जात नाही. हे जे काही टुमणं चालू आहे ना, हे चालूच आहे आजही आणि ते कायम चालू राहणार. कारण राजकारणामध्ये कसं असतं, कधीच कुठली गोष्ट पूर्ण होत नाही, फुलफिल होत नाही. कारण ही प्रोसेस आहे. प्रोसेस ही कधीच पूर्ण होत नसते, चालूच असते ती. आणि राजकारणामध्ये जितकं तुम्हाला मिळेल, तितकं मिळवायचा प्रयत्न लोकं करतच असतात. पण उद्धव ठाकरेंच्या बद्दल आपण जे बोलतो ना, उद्धव ठाकरेंचं ओव्हर अॅम्बिशियस असणं आणि नेमस्त असणं, हा जो हे आहे ना, की हो, हो, हो. त्यांना हे हं. चांगल्या सीमारेषा त्यांना चांगल्या माहिती आहेत, की आपलं अस्तित्व कुठपर्यंत आहे, कुठपासून कुठपर्यंत आपली सीमारेषा आहे. जसं पोलीस स्टेशनच्या हद्दी असतात ना, ह्या पोलीस स्टेशनची हद्द आहे. ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ह्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं हे चालतं. तर तसं ते एक खरंय. नेमून दिलेल्या ज्या चौकटी आहेत ना, ह्या चौकटी जोपर्यंत ते सोबत घेऊन जातील ना, तोपर्यंत त्यांचं राजकारण चालू राहील. आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे कळणं, की आपल्या अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे आणि आपल्याला वाव कुठपर्यंत आहे, आपलं हे कुठपर्यंत वापरला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या शब्दाची किंमत वाढत असते. आणि हे उद्धव ठाकरे ओळखून इव्हन त्यांनी शिवसेना संघटना सुद्धा जी चालवली ना, की शिवसेनेमध्ये
प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळं बलस्थान दिलं होतं. जसं ठाणे जिल्ह्यामध्ये काळे आनंद दिघे होते, नंतर एकनाथ शिंदे आले किंवा औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंचं वर्चस्व होतं. असं हो. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या आपल्या काही लोकांना पुढाकार दिला होता. त्यांना एक महत्त्व दिलं होतं. त्यांच्या माध्यमातून मग बाकीच्या सगळ्या प्रोसेस चालवल्या होत्या. मला वाटतं हे हे जे आहे ना, की दुसऱ्यावर विश्वास ठेवणं, त्याला जबाबदारी देणं आणि त्याच्यावरून काम करून घेणं. हे मला वाटतं त्यांनी संघटनेतून शिकलेलं हे आहे. किंवा आता आज नेहमी प्रश्न विचारला जातो, उद्धव ठाकरेंना मुलाखतीत विचारलं गेलं, या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं तुम्हाला कसं सहकार्य राहिलं? तर तिथे त्यांनी म्हणजे त्यांचं हे जे हे आहे ना, की सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता, ही जी एक प्रतिमा असते ना, ती हं. निर्माण करण्याची गरज होती, की अति महत्वाकांक्षा आहे किंवा मुख्यमंत्री म्हणतील तसंच केलं पाहिजे किंवा एकाधिकारशाहीतून चालणारी जी काही प्रोसेस आहे ना, ह्याला त्यांनी छेद दिला आणि ते आवश्यक होतं. कारण 3 पक्षांचं हे सरकार आहे आणि हे 3 पक्षांना सोबत घेऊन जाणारा नेता आहे. ही ही जाणीव जर कायम राहिली सगळ्यांच्या मनात, तर मला हो. वाटतं हे सरकार टिकण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. खरंय. राजाभाऊ, पुढचा एक प्रश्न एक एक महत्वाचा असा आहे, एक की आता राज्याच्या पातळीवर तर हे सरकार 1 वर्ष टिकलं आणि इथून पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत. मात्र आगामी ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या विशेषतः निवडणुका आहेत, यामध्ये हे 3 पक्ष मनाने एकत्र राहतील असं तुम्हाला वाटतंय का? स्थानिक लेव्हलवर या महाविकास आघाडीचं काय चित्र असू शकेल? किंवा सध्या काय दिसतंय? कालच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे, की सध्या सुरू असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, विधान परिषदेच्या निवडणुका आहेत किंवा आगामी ज्या निवडणुका येतील त्या आम्ही एकत्रच लढवू. हे त्यांनी त्यांच्या बाजूने स्पष्ट केलेलं आहे. हो. शरद पवार त्याच मनस्थितीमध्ये आहेत आणि काँग्रेसचे नेतेही त्याच मनस्थितीत आहेत. स्थानिक पातळीवर हा विरोध काँग्रेस एकत्र असली, एकत्र नसली तरी तो कायम होत राहिलेला आहे. तो तो काही नवा नाहीये. म्हणजे बंडखोऱ्या होणं किंवा नंतर ते बंडखोरांना शांत करणं, हे प्रकार होतात. परंतु तत्वतः हे 3 पक्ष काही काळ, पुढचा काही काळ हे एकत्रच राहतील. कारण सध्या त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला कोणतीही संधी द्यायची नाहीये. म्हणून ते पुढचा काही काळ आपला पक्ष आहे त्या स्थितीवरून खाली जाण्यापेक्षा पुढे गेला नाही तरी निदान आहे त्या ठिकाणी कणखर राहावा, मजबूत राहावा, त्याची पडझड होऊ नये यासाठी हे सगळे पक्ष एकत्र राहतील. खरंय. फक्त वाढ नाही झाली तरी अधोगती होऊ नये. अधोगती होऊ नये. हं. एक मुद्दा की ते उत्तम प्रशासक आहेत याचा एक नमुना त्यांनी जो दाखवला. त्यांनी निवडणुकांच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की आत्महत्या करू नका. मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा सातबारा मी कोरा करेल, तुमची कर्जमुक्ती करेल. सत्तेवर येताच सर्वात पहिला निर्णय जर काय घेतला असेल त्यांनी, तर तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतला. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं किंवा सेना बीजेपीचं एकत्र सरकार असतं तरी हा निर्णय लगेच तातडीने झाला नसता. परंतु उद्धव ठाकरेंची जी प्रशासकीय कुशलता आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जातं. जसं किशोरने सांगितलं की ते अधिकाऱ्यांना नाराज करत नाहीत, ते मित्रपक्षांना नाराज करत नाहीत. अगदी समन्वयाने, सामंजस्याने चर्चा करून तोडगा काढतात. त्यामुळे हे शक्य झालं. दुसरी गोष्ट, त्यांनी जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये लिहिलेलं होतं, शिवभोजन थाळीचं, म्हणजे सर्वांना अल्प दरामध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देईल. तर तेही त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. ते प्रशासनावरती त्यांनी जे थोड्या अवधीमध्ये जी मिळवलेली पकड होती त्यामुळे हे शक्य झालं. खरंय. किशोरजी, आपण पुढे जाऊया. आपली वेळ संपत आलेली आहे. आता शेवटचा प्रश्न आपण हा घेऊया, की सध्या एक वर्षभरामध्ये सरकार टिकलं आणि त्याची काही शक्तीस्थळं दिसली, काही वीकनेस दिसले, जे प्रत्येक सरकारचे असतात. मात्र सध्या ओव्हरऑल जर 1 वर्षाची कामगिरी आपण बघितली आणि या कामगिरीवरून जर आपण अनालिसिस करायचं म्हटलं, तर हे सरकार 5 वर्ष टिकेल असं सध्याची परिस्थिती बघून तुम्हाला वाटतंय का? आणि कुठली महत्वाची आव्हानं पुढची 4 वर्ष या सरकारसमोर असणार आहेत? नाही, या सरकारसमोर एक राजकारण जर बाजूला ठेवलं, सगळ्यात मोठं आव्हान कोविड-19चं जे आता सगळीकडे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून किंवा राज्य सरकार म्हणून जे काही जबाबदाऱ्या आहेत,
जसं मुख्यमंत्र्यांनी आता एक ती नेहमीच स्लोगन त्यांनी सुरू केलं, की माझं कुटुंब माझी जबाबदारी. ही जी योजना आलेली आहे किंवा तर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही मोठं संकट निर्माण झालं, आणीबाणी म्हणूया आपण. तर ते खूप मोठं आव्हान आहे आता सरकारसमोर. आणि दुसरं म्हणजे आव्हान ह्याच्यातून निर्माण झालेले आर्थिक जे पेचप्रसंग आहेत, की जी पैसे न मिळणं, केंद्र सरकारकडून सपोर्ट न मिळणं किंवा एकंदर आता लॉकडाऊन सारखी जी परिस्थिती येते, त्यावेळेला सरकारची सगळ्यात मोठी नामुष्की ही होते, की एकतर लोकांच्या आरोग्याचे प्रश्न असतात, आर्थिक विवंचना असतात आणि त्याच्यातून पुन्हा सरकारच्या बद्दल जी भावना निर्माण झालेली आहे, की सरकार काही काम करत नाही, लोकांचे रोजगार गेले आहेत. हे सगळ्या ह्या ज्या अडचणी आहेत ह्या समोर येत असतात आणि ह्या सगळ्यामध्ये वरून केंद्राकडून काही मिळत नाहीये आणि दुजाभावाची हे सुरू आहे, वागणूक सुरू आहे वगैरे. तर ह्या सगळ्या संकटातून मला वाटतं या सरकारला आता पुढे जावं लागेल. जितके जास्त दिवस हे सरकार वाटचाल पुढे करेल, तितके जास्त दिवस त्याला वरून केंद्रातून आणखी वेगळेपणाची वागणूक दिली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्यासमोर मला वाटतं हेच आव्हान आहे, म्हणजे हा केंद्र राज्य संघर्ष आता जो सुरू झालाय, की सीबीआयला राज्य सरकारने सांगणं, की तुम्ही आमच्या परवानगीशिवाय इथे यायचं नाही वगैरे. तर हा जो संघर्ष आहे, हा मला वाटतं पुढच्या काळात आणखी तीव्र होणार आहे. जसं त्या ईडीने काही नेत्यांवरती कारवाई सुरू केलेली आहे. त्यामध्ये उघडपणे हा संघर्ष सरकारशी निगडीत आहे. म्हणजे खरं खरं. सरकारमध्ये आणि किशोरजी आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून त्याच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे, की कालच जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी प्रकरणावरनं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले होते. होय. गुन्हेगारी कायद्यांचा तुम्ही एखाद्यावर वैयक्तिक आकस काढण्यासाठी उपयोग करू नका, अशा प्रकारचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचं आहे. दुसरीकडे कंगना राणावत प्रकरणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने ही कारवाई चुकीची होती, आकसातून केलेली कारवाई होती, अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे. नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. तर ही जी कार्यशैली आहे ती महाविकास आघाडीपेक्षा काही प्रकरणं ही शिवसेना स्टाईलने हाताळली गेली असं तुम्हाला वाटतंय का? हा जो सरकारवर टीका होती, विशेषतः न्यायालयाकडून टीका होतीये, त्याविषयी काय सांगा? नाही, अगदी बरोबर आहे. पण ते कसं आहे, की शिवसेना ही एक लढाऊ संघटना आहे आणि शिवसेनेचं एक स्वतःचं आपलं तत्वज्ञान आहे. हां. आणि मग ते सांगितलं होतं ना, की आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला पाहून घेऊ किंवा कालही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं, की आमच्या फार नादी लागू नका, नाहीतर मग आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. ही शिवसेनेची लाईन आहे. म्हणजे ही काय आजची नाही. तर छगन भुजबळ साहेब पण म्हणाले, की शिवसेना तुम्हाला आडवं करू वगैरे. हे बाळासाहेबांच्या काळापासून सुरू झालेलं आहे. आणि खरं ती आहे. हं. ती लाईन शिवसेनेला ठेवणं गरजेचं आहे. कारण शिवसेनेची तीच ओळख आहे ना. शिवसेना मुळात जन्म शिवसेना जो झाला, तो यातनंच झाला. त्यामुळे प्रत्येकाचं एक आपलं एक तत्वज्ञान असतं. त्या पद्धतीने तो हँडल करत असतो कुठलाही विषय. मला वाटतं ते काही शिवसेना म्हणून मला वाटतं त्यांचं काही वेगळं काही आपण अपेक्षित करणं म्हणजे हे थोडंसं तत्वज्ञान शिकवल्यासारखं म्हणजे की वेगळ्या पद्धतीचं हे सांगितल्यासारखं होईल. तो त्यांचा स्वभाव आहे. तो त्यांचा पिंड आहे, की कुठल्याही गोष्टीला एका लेव्हलच्या नंतर ते त्यांच्या पद्धतीने हँडल करतात. आता ह्या सरकारमध्ये 3 पक्षांसोबत बसलेले असताना त्यांना ते कितपत भावणार आहे किंवा कितपत रुचणार आहे किंवा त्यातनं काही नवीन कॉम्प्लिकेशन निर्माण होतील हा हा भाग आहे त्यामध्ये. खरं पण आहे. आता ते हिंदुत्वाचा जसा मुद्दा आला, की ते अयोध्येला जाणार की नाही याच्यावरनं खूप चर्चा झाल्या. मग उद्धव ठाकरे अयोध्येला गेले ते म्हटले, की दर्शन घेणं, देवाचं दर्शन घेणं म्हणजे काही हिंदुत्व सोडणं असं होत नाही ना. आता काँग्रेसचे अनेक नेते धार्मिक आहेतच की. ते त्यांचा धर्म पाळतातच की. हिंदू धर्म म्हणून त्यांच्या ज्या काही व्यक्तिगत पूजा अर्चा जे काय ते करतातच. त्यामुळे हिंदुत्वाचा एक वेगळा भ्रम निर्माण केला गेला, की बाबा ते अयोध्येला गेले रामाचं दर्शन घेतलं म्हणजे काहीतरी खूप मोठं काहीतरी चुकीचं काहीतरी काम केलं. असं होत नाही ना, की जर एखादा मुस्लिम नेता असेल तो मशिदीत जाणारच ना. तसं रामाचं मी दर्शन घ्यायला जाणार. तो माझा हिंदूंचा देव आहे. तर हे हे जे काही एक अंडरस्टँडिंग हे जे आहे ना, ते अंडरस्टँडिंग मला वाटतं त्या कंगना आणि ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे भाजपकडून ज्या पद्धतीने राजकारण केलं तर त्याला ते तसंच उत्तर देणं अपेक्षित होतं. की म्हणतात ना, "ठका शिवाय महाटक" असं रामदासांनीच सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेने अशा पद्धतीने वागायचं, राष्ट्रवादीने त्यांच्या पद्धतीने चालायचं, काँग्रेसने त्यांच्या पद्धतीने चालायचं, गांधीवादाचं राजकारण करायचं. मला वाटतं हेच कॉम्बिनेशन आहे. तिरंगी राजकारणच असं राहणार आहे मला वाटतं. आणि हे असंच योग्य आहे. कारण प्रत्येकाला हा मूळ स्वभाव, मूळ प्रकृती आहे आणि ती जर त्यांनी सोडली, तर आता न्यायालय काय म्हणतं किंवा कंगनाच्या प्रकरणात टेक्निकली काय झालं किंवा न्यायालयांच्या बद्दल पण आता फारसं काही लोकं चांगलं बोलत नाहीत.
म्हणजे ही सार्वत्रिक जनभावना झालेली आहे की न्यायालयांच्या खरंय, बद्दल खरंय. लोकांना हे राहायला तुम्ही सांगायला हे वाटतं, दुःख होतं हे सांगताना आता. पण न्यायालयांच्या बद्दल पण किंवा एक राजभवनाच्या दारात जाऊन दररोज तिथे हे करणं किंवा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने तुम्ही सेक्युलर झालात का म्हणून पत्र लिहिणं, हे सगळ्याच सीमारेषा झुजरवत चाललेल्या आहेत. सगळीच म्हणजे कोणी कोणाला सांगायचं की तुमची कर्तव्य काय आहेत, म्हणजे घटनेने दिलेले तुमचे अधिकार काय आहेत, तुमची कोणी कोणाला काय सांगायचं, अशी खरंय, एक खरंय. थोडीशी बेबंदशाहीसारखी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे पूर्वी जे न्यायालयाचं म्हटलं जातं की न्यायालयाने ताशेरे मांडले म्हणजे ते सरकारसाठी खूप भूषणावह नाही, ही गोष्ट लाजिरवाणी गोष्ट आहे. इतका काही त्याला रेफरन्स राहिला नाही ना, की न्यायालयांनी सुद्धा अर्णवच्या प्रकरणात आपण पाहिलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये हजारो प्रकरणं पडलेली असताना अर्णवच्या प्रकरणात इतकी तातडीने त्यांनी सुनावणी घेणं, त्याच्यामध्ये हे करणं, सकाळी 10 वाजता. समूह माध्यमात खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे लोकांची जी रिॲक्शन आहे ती फार वेगळी आहे ना, की न्यायालयांनी सुद्धा त्यांच्या मर्यादा पाळल्यात का? त्यांनी त्यांच्या समोर असलेल्या विषयांना कशा पद्धतीने हँडल केलं? लोक हे पाहत असतात ना. शेवटी या देशाची सगळ्यात मोठी शक्ती जनता आहे. आणि हे बाकीच्या घटनात्मक ज्या हे केलेल्या आहेत, सिस्टीम ज्या केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यांच्या वरती जनता आहे ना, आणि जनतेचं जर मत हे विचारात घेत नसतील, जनतेतला आक्रोश जर न्यायालय विचारात घेत नसतील आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्या न्यायालयाने तिला पण हे केलेलं आहे की तू अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे, याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. पण आपल्याकडे काय होतं की बिटवीन द लाईन सांगण्याची जी पद्धत सुरू झाली आहे गेल्या काही दिवसापासून, की आपल्याला हवे तेच मुद्दे रेटायचे आणि तेच हायलाईट करत राहायचं. आता कंगनाला पण समज दिली न्यायालयाने, ही बातमी नाही झाली. बातमी ही झाली की न्यायालयाने दंड भरा म्हणून सांगितलं आणि त्याच्यावरती मग जी कोल्हेकुळी सुरू झाली की एकाच विषयावरती विरोधी पक्षाचे 4-4, 5-5 नेते तुटून पडतात की उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खिशातून पैसे भरावे, अमुक करावं. हे जे काही आहे ना, म्हणजे ते एक जी लाईन मिळाली की त्यानंतर ती पुढे चालवण्याचं जे काही काम होतं ना, त्यामुळे मला वाटतं एक पुढे बाहेर एक निर्माण करणं, वातावरण निर्मिती केली जाते ना बाहेर, त्यामध्ये खरे विषय, खरे मुद्दे आणि हे पुढे येऊ दिले जातात. त्यामुळे असा भ्रम निर्माण झाला बाहेर की बाबा राज्य सरकारला खूपच मोठं काहीतरी न्यायालयाचं काम केलं. त्यांनी दोन्ही पक्षांच्या ज्या चुका होत्या, कंगनालाही त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही वगैरे, आणि सरकार म्हणून सरकारची जी जबाबदारी त्याचंही भान देण्याचं काम न्यायालयाने केलं असं मला वाटतं. पण त्याचं व्हॅल्युएशन किंवा त्याची विश्लेषण आपण जे करतो ते आपण एका अंगाने घेऊन चाललो किंवा न्यायालयाने असं सांगितलं. मला वाटतं तो पण एक त्यातला भाग आहे. आणि या सरकारचा नाण्याला दोन्ही बाजू आहेत आणि त्या दोन्ही बाजू समोर येणं हीच खरी गरज आहे. म्हणजे लोकांना कुठलीही एक बाजू अंधारात ठेवून दुसरी बाजू दाखवत राहणं, याच्यापासून ह्या गोष्टी टाळणं हेच खरं पत्रकारांचं काम असतं आणि म्हणून आपण दोन्ही बाजू लोकांसमोर मांडण्याचा सध्या प्रयत्न करतो आहोत. राजाभाऊ, शेवटचा प्रश्न तुम्हालाही हाच, की हे सरकार 5 वर्ष टिकेल असं तुम्हाला वाटतं का? आणि काय महत्वाची आव्हानं या सरकारसमोर आहेत पुढच्या 4 वर्षात? अगदी किशोरने जे सांगितलं ते अगदी करेक्ट आहे. मुळामध्ये भाजपने त्यांच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणा वापरून ते प्रेशर टॅक्टिक्स सुरू केलेलं आहे. ईडीचा वापर, सीबीआयचा वापर. यामुळं 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक तर भाजपविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निगेटिव्हिटी तयार होत चाललेली आहे. पॉझिटिव्ह घेत नाहीये जनता, त्याला निगेटिव्ह अँगलने बघत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामुळे भाजप स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे. कारण या 3 पक्षांच्या मधली जी दरी आहे ना, ते आणखी कमी करते आहे भाजप. ते आणखी एकत्र येतील आणि आणखी मजबूत एकत्र होऊन भाजपच्या विरोधामध्ये लढतील. जितके, कारण हे ॲक्शन करताना केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना, केवळ काँग्रेसच्या नेत्यांना किंवा केवळ शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करत नाहीत, ते सगळ्यांना टार्गेट करायला लागलेले आहेत. मग ते सीबीआयची भीती दाखवणं, ईडीची भीती दाखवणं, याच्यामुळं हे तिन्ही पक्ष आणखी जोमाने आपले सगळे तत्व आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्र भाजपचा विरोध म्हणून एकत्र येतील. त्यामुळं हे सरकार पुढं जास्त काळ टिकायला आणखी मदत होणार आहे. दुसरा भाग असा की आता ईडीच्या बाबतीत आणि सीबीआयच्या बाबतीत जे सामान्य माणसामध्ये बोललं जातं, उद्या काही काळानंतर न्यायसंस्थेबाबतही अशी चर्चा उघडपणे होऊ लागेल, अशी भीती आता निर्माण झालेली आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. असं होता कामा नये. त्यामुळं केंद्र सरकारनेही आपल्या सरकार म्हणून काय भान ठेवणं किंवा मर्यादा सांभाळणं गरजेचं आहे. हे सरकार
5 वर्ष याच मुद्द्यांमुळे टिकणार आहे की भाजप ज्या पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करून किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार करून यांना फोडण्याचा किंवा तोडण्याचा साम दाम दंडभेद ही नीती वापरून जे प्रयत्न करत आहे त्या चुकीच्या मार्गामुळं हे सरकार आणखी 5 वर्ष चालायला मदत होणार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. निश्चितपणे पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 4 वर्षामध्ये हे सरकार नेमकी काय कामगिरी करतं हे बघणं महत्वाचं असणार आहेच. मात्र सध्या मागच्या एक पाऊण तासापेक्षा जास्त आपण या सगळ्याविषयी चर्चा केली, तर त्यातनं एक सूर असं जाणवतो आहे या सगळ्याचा, जर आपण समारोप करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांनी एकत्र येणं, ह्याच्या मागचं मूळ जो आधार होता तो होता भाजपचा विरोध, आणि त्यातला दुसरा आधार होता की स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं. या 2 मुद्द्यांवर ही आघाडी झालेली होती, आणि त्यानंतर किमान समान कार्यक्रमाचा आधार घेत सरकार स्थापन करण्यात आलं, आणि या सरकारचं जे मागचं 1 वर्ष गेलं त्यातला बहुतांश काळ हा कोविडशी सामना करण्यात गेलेला आहे. ज्यावेळी आता कोविडचं संकट दूर होईल, लस येईल, त्यानंतर नवीन आव्हानं आणि इतर समस्यांबाबत, प्रश्नांबाबत हे सरकार नेमकं कसा परफॉर्मन्स देतं हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे. मात्र तूर्त तरी या आघाडीमध्ये कुठलाही छेद जाईल अशी चिन्ह किंवा अशा घटना सध्या तरी काही घडताना दिसत नाहीयेत. आणि आपले दोन्ही पत्रकार सांगतात त्यानुसार सध्या जितका भाजपकडून विरोध होत राहील तितका अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ही आघाडी अजून एकत्र राहील, आणि त्यामुळे या सरकारचं अस्तित्व टिकून राहायला त्याची मदत होईल असं सध्या तरी दिसतंय. किशोर आपटे आणि राजा आराटे, तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे अनालिसिस केलं त्याबद्दल. सरकारच्या एकंदरीत कामगिरीचा हा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. अशाच वेगवेगळ्या बातम्या देखील आम्ही नवराष्ट्र.com या आमच्या वेबसाईटवर देत असतो. त्यामुळे त्या वेबसाईटवर तुम्ही सातत्याने लॉग इन करत राहा. क्षणाक्षणाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे चर्चात्मक कार्यक्रम आणि त्याचं अनालिसिस घेऊन देखील वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत येत राहणार आहोत. सध्या आम्ही या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो आहोत. पाहत रहा आणि वाचत रहा नवराष्ट्र.com. धन्यवाद. धन्यवाद.